नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, आज आपण गुरुचरित्रातील कथा ऐकणार आहोत. गुरुचरित्र ज्यांना वाचायला जमत नाही त्यांनी या कथा जरी नुसत्या ऐकल्या तरी सुद्धा तुम्हाला गुरुचरित्र केलेल्याचे फळ मिळणार आहे. आपल्या घरामध्ये दर 6 महिन्यातून एकदा गुरुचरित्र पारायण नक्की करावे, किंवा जर शक्य असेल तर एका वर्षामध्ये गुरुचरित्राचे 7 पारायण अवश्य करा. तुमचे कोणतेही संकट असतील, कोणतेही ग्रहपीडा असतील, नकारात्मक बाधा असेल तर ती गुरुचरित्र ग्रंथाने दूर जाते. चला तर गुरुचरित्रातीलच एक अशी मी कथा घेऊन आलेली आहे की ज्यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण केलेल्याचे फळ मिळणार आहे. चला तर आपण या कथेला सुरुवात करूयात. जय जय श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत गुरुचरित्रातील ती अद्भुत लीला जिच्यात गुरुदेव दत्तात्रयांचे करुणार्द हृदय, भक्तावर असलेली अपरंपार कृपा आणि नामस्मरणाची महिमा स्पष्ट दिसून येते. ही कथा आहे नामधारक ब्राह्मणाची. एक भक्त जो आपल्या आयुष्यात संकटांनी ग्रासलेला होता, पण नामस्मरणाच्या आधाराने त्याला स्वयं गुरुनाथ दर्शन देऊन तारून नेतात. प्राचीन काळात एका गावात नामधारक नावाचा ब्राह्मण राहत असे, पण त्याचे आयुष्य संकटांनी भरलेले. घरी दारिद्र्य, शरीर सतत आजारी, कुणी मदत करायला नाही, सतत अपयश, दुःख, चिंता. तरीही तो रोज प्रभू दत्तात्रयांचे नामस्मरण करत असे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गावकरी त्याची खिल्ली उडवत, नामधारका, तुझं नाम तुला काय देईल, भाकरी मिळेल का? पण ब्राह्मण शांतपणे म्हणत असे, दत्तगुरु पाहत आहेत, त्यांची कृपा समय आल्यावर आपोआप होते. त्याचं मन नामस्मरणात होतं, पण अंगावर रोग, पोटात भूक, मनात असहाय्यता. एक दिवस त्याची अवस्था इतकी बिकट झाली होती की घरात अन्न नव्हतं, पत्नी व मुलं उपाशी होती. ब्राह्मणाची तब्येत आणखी खालावली, मनात निराशा, पण तरीही त्याने दत्तगुरूंच्या पायांचा आधार सोडला नाही. एका रात्री त्याने रिकाम्या पोटी नामस्मरण केले आणि अचानकच त्याला रडू फुटले. गुरुदेव, तुम्ही माझे पालक आहात, मला माझ्या कुटुंबाला वाचवा. त्या क्षणी पर्वत फाटावा तसा त्याचा आर्तनाद ब्रह्मांडात पोहोचला. नरसिंह सरस्वती महाराज त्यावेळी गांगेवर परिक्रमा करत होते. अचानक त्यांनी आपल्या शिष्याकडे पाहून सांगितले, भक्ताचा आक्रोश माझ्या कानावर आला आहे. नामस्मरण करणाऱ्या एका ब्राह्मणाच्या घरी संकट आहे, त्याच्याकडे आपण लगेच जाऊ. शिष्य आश्चर्यचकित झाला. गुरु आपल्याला कुठेही नेऊ शकतात, कोणाचंही रक्षण करू शकतात, याची तो प्रत्यक्ष अनुभूती घेणार होता. त्या रात्री गावभर काळोख. गुरु दत्तात्रयाचे स्वरूप धारण केलेल्या नरसिंह सरस्वती महाराजांनी ब्राह्मणाच्या दारात पाऊल ठेवले. दारिद्र्याने थरथरणारे घर, भिंती पाडके, अर्धवट दिवा, उपाशी मुले, पण त्या वातावरणातही ब्राह्मण आपली जपमाळ फिरवतच होता. गुरुनाथांनी सौम्य हाक मारली, वात्सल्याला पात्र भक्त, द्वार उघड. ब्राह्मण दार उघडतो आणि क्षणभर त्याचे डोळे थक्क होतात. तेजस्वी पुरुष, करुणेने ओथंबलेले नेत्र, शुद्धतेचा सुगंध. ब्राह्मण म्हणतो, अहो, आपण कोण? या रात्री, या अवस्थेत आमच्या घरी? गुरु म्हणतात, वात्सल्य, तू इतक्या दिवसांपासून केलेल्या नामस्मरणाने मी बांधील झालो आहे. तुझे संकट दूर करायला आलो आहे. हे ऐकताच नामधारक ब्राह्मण रडू लागला. गुरु म्हणाले, कुठे आहे तुझं भांडार? मला अन्न अर्पण कर. ब्राह्मण लाजत म्हणाला, गुरुदेव, माझ्याकडे एकही दानाही नाही. गुरुनाथांनी स्मित केले. त्यांनी रिकामा माठ उचलला आणि हात ठेवताच तो माठ तूप, तांदूळ, पिठाने भरला. घरात सुवास पसरला.
पत्नी, मुले सगळे थक्क. गुरु म्हणाले, संकट हे फक्त कर्माला जाळणारे साधन असते, भक्तीने ते वितळते. आजपासून तुझे घर कधीच रिकामे राहणार नाही. त्या घरात पहिल्यांदा समाधानाची हवा वाहू लागली. नामधारक ब्राह्मणाने हात जोडून विचारले, गुरुदेव, माझ्यावर इतके क्लेश का आले? गुरुनाथ, पूर्वजन्मी तू अहंकारी होतास, दानधर्म टाळलास, गरिबांशी कठोर वागलास. त्या कर्माचेच फळ आज भोगलेस. पण नामस्मरणामुळे कर्म जळू लागले आणि मी तुझ्या रक्षणासाठी आलो. गुरूंचे वचन ऐकून ब्राह्मणाचे डोळे भरून आले. गुरु निघण्याच्या तयारीत होते. नामधारक ब्राह्मण रडू लागला. गुरुदेव, तुम्हाला पाहून मन शांती झाले. कृपा करा, कधीही मला सोडू नका. गुरुनाथांनी हात ठेवला आणि म्हणाले, मी कधीच सोडत नाही. जो माझे नाम जपतो त्याच्या जीवनात मी नेहमी उपस्थित असतो. त्या क्षणी गुरुदेवांचे तेज वाढले आणि त्यांनी दत्तात्रयांचे त्रिमूर्ती स्वरूप प्रकट केले. घरात प्रकाशाचा स्फोट, सुवास, आनंदाश्रू. भक्तांच्या पूर्वकाळातील कर्मबंधनं क्षणात वितळून गेले. गुरु म्हणाले, आजपासून तुझ्या घरी धन, धान्य, आरोग्य, शांतता, आनंद यांची कधीच कमतरता असणार नाही. तू जिथे असशील तिथे माझे रक्षण असेल. आणि क्षणात गुरु अदृश्य झाले. नामधारक ब्राह्मणाचे जीवन पूर्णपणे बदलले. तो गावात सेवा करू लागला, दानधर्म करू लागला, सतत नामस्मरण करत राहिला. त्याचे कुटुंब सुखी झाले. गावकऱ्यांनी त्याच्याकडून दत्तगुरूंचा महिमा ऐकून नामस्मरण सुरू केले. श्री गुरुदेव दत्त हे नाम दारिद्र्य नष्ट करते, रोगांवर कृपा करते, संकटापासून रक्षा करते, कर्म जाळते, मन शांत करते. गुरुचरित्रातील ही कथा आपल्याला सांगते की गुरूंची कृपा मिळवण्याचा सर्वात साधा, सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे निस्वार्थ नामस्मरण. श्री गुरुदेव दत्त. तर बघा मित्र हो, किती सुंदर कथा आपल्याला गुरूंचा आदर दर्शवणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत ही कथा नक्की पोहोचवा, कारण त्यांनाही गुरुचरित्र केलेल्याचे फळ नक्की मिळेल. चला तर पुढच्या नवीन कथेसह आपण परत भेटू. आता श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.